जर कोप मोडकी काय करू उपचार कोप मोडकी जर जर कोप मोडकी जर जर कोप मोडकी जर जर माझी राधेल्या कन्या माझी राधेल्या कन्या उपचार कोप मोडकी जर कोप मोडकी जर जर कोप मोडकी जर काय करू उपचार कोप मोडकी जर जर कोप मोडकी जर जर कोप मोडकी जर जर मोडकिया बाजावरी वाकडाच्या शेजारी वाकडाच्या शेजारी वाकडाच्या शेजारी घरी मोडकिया बाजावरी वाकडाच्या शेजारी वाकडाच्या शेजारी वाकडाच्या शेजारी जर जर कोप मोडकी जर जर कोप मोडकी जर जर शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ तुका म्हणे मी दुर्बळ तुका म्हणे मी दुर्बळ मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ तुका म्हणे मी दुर्बळ तुका म्हणे मी दुर्बळ श्री तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ तुका म्हणे मी दुर्बळ तुका म्हणे मी दुर्बळ मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ तुका म्हणे मी दुर्बळ तुका म्हणे मी दुर्बळ कोप मोडकी जर जर कोप मोडकी जर जर कोप मोडकी जर जर
पाहुणे घरासी पाहुणे घराची पाहुणे घराची पाहुणे घराची पाहुणे घराची पाहुणे घरासी पाहुणे घरासी पाहुणे घरासी पाहुणे घरासी पाहुणे घराची पाहुणे घराची पाहुणे घराची पाहुणे घराची आजी आले ऋषिकेशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार आजी आले ऋषिकेशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार पाहुणे घरासी पाहुणे घरासी पाहुणे घरासी पाहुणे घरासी पाहुणे घराची पाहुणे घराची पाहुणे घराची पाहुणे घराची आजी आले ऋषिकेशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार आजी आले ऋषिकेशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार कोप मोडकी जर्जर आ
जर कोप मोडके जर जर कोप टाळी वाजवा पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर धरधरीत पाण्या माझी रांधेल्या कण्या काय करू उपचार कोप मोडकी जर्जर मोडकी आवाजा वरी वाकळाच्या शेजा
काय करू उपचार कोप मोडकी जर्जर मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार कोप मोडकी जर्जर पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तार चक्रवादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार चक्रवादाने कथेचा विस्तार बाबाजीचा गुरुदास तुका बाबाजीचा गुरुदास तुका जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मस्तक माझा पायावरिया वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मला पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून त्या प्रसंगाचं वर्णन करतात जो जीवनातील अत्यंत उत्कृष्ट प्रसंग आहे, अत्यंत गोड प्रसंग आहे, अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे. विठ्ठल 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 नली गोविंदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. अर्थात कोणत्या प्रसंगाचं तुकोबाराय वर्णन करतात? तर तुकोबाराय त्यांच्या घरी पाहुणे आले त्या प्रसंगाचं वर्णन. काय विशेष आहे? आमच्या घरी तर रोज टपकतात, नवस करावी लागतात, किमान आजच्या दिवस तरी कोणी नाही यावं. तुकोबारायांच्या घरी पाहुणे आले तर एवढं काय विशेष आहे? विशेष आहे कारण त्यांच्याकडे जे पाहुणे आले ते विशेष पाहुणे होते, म्हणून असे विशेष पाहुणा येणं हा सुद्धा काय आहे? विशेष आहे. विठ्ठल एखाद्या भाग्यवंताच्या नशिबी अशा प्रकारचा पाहुणा येतो. युग जावी लागतात, युग असा पाहुणा घरी येण्याकरता.
असं कोण आलं होतं व तुकोबऱ्यांच्या घरी? आता चालू प्रसंग आहे ना, आता बहुतेक जे कार्यक्रम आहे ते त्याच काळातले. याच दिवशी तुकोबऱ्यांच्या घरी हा पाहुणा आलेला होता. मग शुद्ध दशमीला आला होता आणि तेव्हापासून बीजेपर्यंत तो तिथंच देहूमध्ये तुकोबऱ्यांच्या घरी राहिला आणि मग बीजेला तुकोबऱ्यांना घेऊन गेला. अशा प्रकारचा पाहुणा. पण कोण पाहुणा आहे? कोण पाहुणा तुकोबऱ्यांच्याकडे आले? म्हणजे तुकोबऱ्यांच्याकडे आलेला जो पाहुणा होता तो आहे की जगात एकमेव अद्वितीय अशा प्रकारचा तो आहे. त्याच्या सारखा दुसरा कोणी नाही. त्याच्यापेक्षा मोठा तर नाहीच नाही. सगळ्यापेक्षा तो मोठा आहे. नत्वत समोस भेदिक कुतोन्या. अर्जुन म्हणतो देवा, अरे तुझ्या सारखा जगात दुसरा कोणी नाहीये, तुझ्यापेक्षा मोठा कुठून आणायचा? ती यशोदा कृष्णाचं वर्णन करत असताना म्हणते, श्रीरंग माझा वेडा गे, श्रीरंग माझा वेडा, श्रीरंग माझा वेडा ग, श्रीरंग माझा वेडा. आला नाही दुसरा जोडा गे, आला नाही दुसरा जोडा, याला नाही दुसरा जोडा गे, याला नाही दुसरा जोडा. तुम्ही आची संगत सोडा गे गोकुळच्या नारी, तुम्ही आची संगत सोडा गे गोकुळच्या नारी, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. यशोदा मैया म्हणते, याला नाही दुसरा जोडा. एकच जोडा घालून फिरवतो असं नाही याचा अर्थ, पण याच्या सारखा जगात दुसरा कोणी नाहीये. तुका म्हणे नव्हे अनेका सारिखा, तोची माझा सखा पांडुरंग. त्याच्यासारखा जगात दुसरा कोणी नाहीये. जगात तोच एकमेव एक अशा प्रकारचा आहे. श्रुती सुद्धा त्याचं वर्णन करत असताना एको देव सर्वभूतेषु गुणा, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. आपुला तो एक 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 एकमेव एक तोच अशा प्रकारचा आहे. तो जसा आहे तसा तोच आहे. तो जसा आहे तसा जगात दुसरं कोणीच नाही आहे. म्हणून तो विशेष पाहुणा आहे. तो काय तरी कसा असा तो विठाला 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 कसा आहे तो? अनेक ठिकाणी त्याचे विशेष सांगितले. आनंदाद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे आनंद. तो स्वरूपाने आनंद रूप आहे. तुकोबऱ्यांच्या घरी आलेला जो पाहुणा आहे तो काय आहे? आनंद स्वरूप आहे. आपल्या घरी येणारे पाहुणे कसे असतात हे पहिल्यांदा नाही कळत, नंतर कळतं. विठाला विठाला तो आनंद आहे. आणि तो आनंद ही अद्वय आनंद आहे, नित्य आनंद आहे, निरामय अशा प्रकारचा आनंद स्वरूप आहे तो परमात्मा. तो पाहुणा तुकोबऱ्यांच्याकडे. हे स्वरूप दृष्टीनं त्याचं वर्णन आहे. गौणी दृष्टीनं वर्णन करत सत्स्वरूप आहे, चित्स्वरूप आहे, आनंद स्वरूप तर आहेच. अत्यंत बलवान आहे, अतिशय बलवान आहे. शक्तीचा तो सागर आहे, सागर. जगामध्ये शक्तीचे बुंद असतात आणि तो शक्तीचा काय आहे? सागर आहे. तुमच्या आमच्या ठिकाणी जी शक्ती असते ती थेंबासारखी असते, थेंबासारखी.
त्याच्यातच आपण टरटर करतो, तो भाग वेगळा. कारण तेवढे नालायक असतोच ना आपण. सायकलहून पडतोय आणि कुच करतोय, तरी मला काय समजलं तू. आता काय तुला समजतंय भाऊ, आम्हालाच नाही समजलं, तर तुला कुठं समजावून, तुला समजून आम्हाला काय मिळणार आहे. ते हे नाही का विंचू ते विंचवाची सगळी ताकद कशात असते? नांगीमध्ये. त्या नांगीमध्ये किती बरं एखादं टँकर विष असतं का? नांगी 5,000चं का 10,000चं टँकर घ्यायचं, मग 1-2 लिटर आम्हाला ती नांगीच किती असते. त्या नांगीचं ते चमडं आणि त्याच्यात पोकळी किती गे, त्याच्यात किती राहते, पण आकडलंच राहते. अशीच ते चाललं तरी अशीच राहते. आपलं तरी तसंच आहे. काय राहतं कोणाच किती काय असतं बरं, आकड जास्त राहते. बरंच तो शक्तीच्या बाबतीत सागर आहे. तुकोबऱ्यांच्याकडे घरी आलेला पाहुणा, त्याचे विशेष मी तुम्हाला सांगतोय. तो पाहुणाच विशेष आहे. काय विशेष आहे तर शक्ती सागरासारखी त्याच्या ठिकाणी भरलेली आहे. कर्तुम शक्ती आहे, अकर्तुम शक्ती आहे आणि अन्यथा कर्तुम शक्ती सुद्धा आहे. आज ज्यांच्या नावाने सण साजरा केला जातो नाही का, होळी आहे ना, आज होळी का, तर ही होळी म्हणजे पुतना. भलती ताकदवान होती ती त्यावेळेला. कंसाच्या काळामध्ये कंसाला ज्या वेळेला कळलं की आपल्याला मारणारा शत्रू निर्माण झालेला आहे. कुठं निर्माण झालेला आहे, कधी निर्माण झालेला आहे, काहीच सांगितलं नाही. नुसती काडी लावली निर्माण झालाय म्हणून. तुझला गिवधी तो उपजला माझे आधी, आणि ती गेली गुप्त होऊन. मध्ये यांनी तातडीची बैठक घेतली. ती म्हणे विनाकारण मी वसुदेवाने देवकीला बंदीखान्यात टाकलं, कारण माझा शत्रू मला मारणारा तो तर निर्माण झालेला आहे. त्यांच्याला आपल्याच राज्यात कुठंतरी निर्माण झाला असला पाहिजे. मग त्यांनी लगेच ठराव पास केला, आपल्या राज्यामध्ये 8 दिवसात जेवढी मुलं झालेली असतील सगळी मारून टाका म्हणे. कंसच होता तो महाराज. दुसरे म्हटलं 8 दिवसाचं कशाला एवढा कंजूसपणा करता, 2 महिन्याचे खलास करून टाका ना. दिली ऑर्डर महाराज. हे सैन्य सगळीकडे धडा चालली. 2 महिन्याच्या जेवढी पोरं असतील तेवढी ओढवायची आणि त्यांच्या समोर त्यांना यमसदनी पाठवायचं, मारायचं. सगळ्या राज्यात इकडं तिकडं हाहाकार अशा प्रकारे. नंद हे गाव त्यांच्याच अंतर्गत होतं, पण स्वतंत्र अशा प्रकारचं होतं. 370चं कलम बहुतेक तिथं होतं. जसं काश्मीरला होतं ते आता कमी केलेलं आहे. तिथला राजा वेगळा होता. यांना कर भरायचा, तो मांडलिक राजा होते नंदबाबा. तिकडं काही लोक गेलेले आहेत, काही सैन्य तिकडं गेलं. तिकडचे गोकुळातले लोक इकडे येत होते. समोरासमोर भेट झाली. मग त्यांना विचारलं, अरे तुमच्या गावामध्ये या 4-8 दिवसात कोणाच्या घरी मूल जन्माला आलेलं आहे का? त्यांनी सांगितलं, हां आमच्या नंदबाबाच्या घरी आलेलं आहे. घंटी आवाज तुला ऐकू नाही येत का? म्हटले आता ही त्याची शेवटच्या दिवसाची घंटी आहे. ते असे खोळे महाराज दगडच घेऊन त्यांच्या मागं लागले. त्यांच्याजवळ तलवारी होत्या, पण त्यांच्या हातात काय होते? दगड होते. दगड लांबून हाणता येतात, तलवारी किती हे जास्त होते. पिटाळून लावले. मग त्यांनी सांगितलं कंसाला. मग असं ठरलं की वा जे संघराज्य आहेत तिथं आपलं सैन्य नाही पाठवायचं. नूतन जन्मलेले तर मारायचेच, पण आपलं सैन्य नाही पाठवायचं. मग कोण पाठवायचं?
पुतनेची आठवण आली. म्हणजे एवढी ताकदवान आणि मायावी शक्तीने युक्त होती. तिचं नाव जरी ऐकलं तरी चांगले चांगले योद्धे असे थरथर कापायचे. पुतनेला पाठवलं. ते नेमकं आजच्याच दिवशी गेले होते. तिनं याला उचललं, बाहेर घेऊन चाललेली आहे. हा बी गेला. आता सगळं सांगत नाही, काल्याचं कीर्तन नाही आहे. गावाच्या बाहेर गेल्यानंतर मग तिचा गोठ घेतला. धडेल दिवशी पडली. काही किलोमीटरवरची झाडं तिच्या खाली मोडली होती. सगळेच घाबरले, कशी काय मेली. ते कोणी म्हणलं की पडून मेली, दुसरी म्हणे पण मग पडली कशी काय, काही म्हणे मरून पडली. म्हणजे असं एक वाक्य तर नव्हती, मरून पडली का पडून मेली. विठाल विठाल. पण मग आता काय करायचं, एवढं मोठं शरीर आहे. मग तिचे तुकडे तुकडे केले आणि अनेक अशा प्रकारच्या चिता रचून ते काय केले, जाळले. म्हणून सगळा अधर्म, अविचार, कुविचार, सगळं जे वाईट आहे ते आज त्या होळीमध्ये काय करायचं असतं, जाळायचं. अशा प्रकारचं असतं. असं एक कथा आहे. होलिका, त्या याचंही नाव, हिचंही नाव होतं. कोणाची बहीण होती ती, हिरण्यकश्यपूची. तिला अशा प्रकारचं मारलं. तर ती किती शूर होती. यानं हे नुकतं जन्मलेलं होतं. 6वा-7वा काहीतरी दिवस होता आणि त्या दिवशी पुतनेला मारलं. महाराज कसं मारलं. तुका मने देवे पुतना शोषियली जीवे, पुतना शोषियली जीवे, पुतना शोषियली जीवे. तुका मने देवे पुतना शोषियली जीवे, पुतना शोषियली जीवे, पुतना शोषियली जीवे. देवे पुतना जीवे सोशियली. अशा प्रकारचा शक्तीचा सागर असणारा परमात्मा तुकोबऱ्यांच्या घरी आला. तेच अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबऱ्या. पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, पाहुणे घराची, पाहुणे घराची, पाहुणे घराची, पाहुणे घराची, पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, आ पाहुणे घराची, पाहुणे घराची, पाहुणे घराची, पाहुणे घराची, घरासी आज आले ऋषिकेश, पाहुणे घरासी आज आले ऋषिकेश, आज आले ऋषिकेश, आज
असले चाली नाही म्हणायचे चराटर वाम लांबवलेल्या पटदिशी तेव्हा सटदिशी तेवढी संपली पाहिजे. कारण वेळ ठराविकच राहतो ना, मग बोलायला वेळ राहत नाही. लोक आलेले असतात ऐका. विठाला आता तुम्हाला काय झालं? तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणायला काय झालं? तुम्हाला काय सुतक पडले? त्यांनी लांबवली चाल, तुमचं काय बिघडलं विठ्ठल विठ्ठल म्हणायला? तुम्ही कुणी, तुम्हाला माहिती आहे का मी इथं कशामुळं आलो? विठ्ठल विठ्ठल जप केल्यामुळं. आणि तेही कमी नाही, पुरा 1 कोट. आता बस की 1 कोट म्हणजे आलो, संपलं तुमचा आता हिशोब. आता जर तुम्ही विठ्ठल विठ्ठल नाही म्हटलं की मी जय विठ्ठल करणार आहे, निघून जाणार आहे. तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणाल, कीर्तन शब्दाचा अर्थ नामस्मरणच आहे. नामचिंतनात काय आळस करते, काही कळतच नाही. इकडं पाय तिकडे, तुम्ही तरी काय पाप बसलेलं आहे ना. महाराज पाप देवाचं नाव तोंडाला येऊ देत नाही. आपलं जर नाव घेता घेताच विसरून दुसरंच काही चालत असलं तर समजायचं, दुसऱ्याला विचारायची गरज नाही. आत पाप आहे पाप. कीर्तनात बसल्यावरही देवाचं नाव तोंडाला येत नसेल तर नक्की आणि जबरदस्त ताकदवान पाप आहे. सावध होऊन त्याला नामस्मरणानेच तुम्ही नष्ट करू शकता. आपल्याला माहिती आहे जर एखादा मंत्री आपल्या गावात यायचा असेल, रात्रीच रोड तयार होतात. रात्रीच रोड तयार होतात. मंत्री येणार, लाईटी लागल्या जातात, तारा ओढल्या जातात, कसलीच कमी. त्याच्या सगळ्या सुरक्षेची. महाराज हा नुसता मंत्री नाही, मंत्र्याच्या मंत्र्याचा, मंत्र्याच्या मंत्र्याचा, त्याच्या मंत्र्याचा, त्याच्या मंत्र्याचा, हा अख्ख्या जगाचा मंत्री आहे. जगाचा मालक आहे हा. पंचमहाभूत याच्या सत्तेनं सगळे व्यवहार करतात. आकाशे सर्वत्र वसावी, वायुने नावबरी उगी नसावी, पावके दहावे वर्षावे जळे. अशा प्रकारचा जगदधीश्वर परमात्मा, सर्वेश्वर असणारा परमात्मा, जगदीश्वर असणारा परमात्मा, तो जर यायचा असेल तर त्याची यंत्रणा अगोदर किती राबत असेल आणि काय काय म्हणून राबत असेल. महाराज भगवंतानी गोकुळात जायचं ठरवल्याबरोबर गोकुळातल्या प्रत्येक घरात अगोदर लक्ष्मी आली. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्याचा त्रास आला, दैन्य दारिद्र्याचा त्रास आला. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. प्रत्येक घरात हा जाणार होता ना. त्याच्यामुळं आपल्या मालकाची कुठं गैरव्यवस्था होऊ नये म्हणून आईसाहेब तिथं गेलेले आहेत प्रत्येक घरामध्ये. आता तिथं लक्ष्मी गेल्यावर ही साडेसाती दलिंदर तर कशाला राहील, ती निघून जाते. महाराज हरियाला हाता मग भय चिंता कशाला पळून जातात. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. देव घरी आला पाहिजे, देव घरी आला पाहिजे. असं वातावरण आपल्या घराचं बनवावं की आपल्या घरी देव आला पाहिजे. रात्री फौजदार नाही आला पाहिजे, देव आला पाहिजे. विठाल विठाल आणि देव यायचा असेल तर कसा येतो? तुकोबारे सांगतात पाहुणे घराशी
आज आले ऋषिकेशी, नाही का? अतिथी वेगळा आणि पाहुणा वेगळा. जे तिथी पाहून येत नाही त्याला अतिथी म्हणतात, आणि सगळं पाहून येतो, सगळं पाहून येतो त्याचंच नाव काय आहे? पाहुणा आहे. पाहुणा जो पाहून येतो म्हणून पाहुणा. विठ्ठल महाराज, हा पाहुणा असा विचित्र आहे, त्याच्याकडे जात नाही, सगळं पाहूनच जातो तो, पाहूनच जातो. महाभारतीय युद्धाच्या आरंभी कौरव पांडव भाऊ आहेत, त्यांच्यात युद्ध होऊ नये. युद्धामध्ये नुकसानच जास्त असतं, फायदा नसतोच, नुकसानच जास्त असतं. भांडणामध्ये काय असतं तर वाटोळच असतं, नुकसानच अशा प्रकारचं असतं. ते घडू नये म्हणून भगवंतानी शांतता प्रस्थापित राहावी म्हणून स्वतः शांतिदूत म्हणून कौरवाकडे निघाले. हस्तिनापुराला कळले की भगवान श्रीकृष्ण येत आहेत, शांतिदूत म्हणून येत आहेत. शकुनीने दुर्योधनाला सांगितलं, दुर्या, युद्ध जिंकायचंय ना, युद्ध जिंकायचंय, याला फोड, याला फोड. तुझ्याकडे ते पितामह आहे आणि द्रोण आहे, यांचा भरवसा नाहीये, बेभरवशाचे हे, कधीही पक्ष बदलतील, त्यांचा भरवसा नाही, याला फोड. हा जर त्यांच्यापासून बाजूला केला की युद्धाच्या अगोदरच आपण जिंकलो समज, याला फोड. याच्या भावाला त्याने फोडलं होतं अगोदरच, बलरामाला अगोदरच फोडलेलं होतं. दुर्योधनावर खुश होता तो, दुर्योधन चेला झालेला होता त्याचा. दुर्योधनाने त्याच्याकडून गदा युद्धाचं प्रशिक्षण अशा प्रकारचं घेतलेलं होतं. थोरलेलं फोडलेलं आहे, पण ते काही एवढं नाही, तो दादाच आहे. दादा म्हणजे ज्याच्या बाहूत ताकद असते आणि डोकं रिकामं असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज, बैलांनी चालावं म्हणून त्याला शेतकरी काय म्हणत असतात? दा. आणि हे डबल नुसतं या कदा आणि नाही भागत, दा दा. त्याला फोडलं तरी तितका फायदा नाहीये, कारण सगळ्या कळ्या करणारा हा आहे. याला फोड. हुशार होता महाराज शकुनी, भलताच हुशार होता. पण त्यांनी ती हुशारी विधायक कामात लावण्याच्या ऐवजी विघातक कामामध्ये. तुम्हाला काय वाटतं, सिटीतल्या बँका दिवसा लुटणारे माणसं काही बुद्धू असतील? सिटीमध्ये चौकडून सवळं किती काही गर्दी असते, आणि अशा ठिकाणच्या बँका आत जाऊन लुटतात. काय डोकं असेल? डोकं आहे, पण ते विधायक कामात नाही लावलं. लय डोकेबाज माणसं आहे आपल्यात बी महाराज, पण नालायक आहे. त्या डोक्याचा वापर चांगल्या कामाकरता नाही करत, वाईट कामा करता करतात. विठाल विठाल हो, कृष्ण येणार आहे, त्याला फोडायचंय. आता काही पुढं पुढं करायचं, सेवा केल्यासारखं करायचं, चांगलं खाऊ घालायचं, सत्कार वगैरे करायचं. फोडायचं म्हणजे काय असतं? मंत्र्याचे सत्कार होतात म्हणजे लय प्रेम असतं लोकाला म्हणून करतात का? त्यांच्या मागण्या त्यांच्या पदरात पाडून घ्यायचे असतात म्हणून ते पुढं पुढं करावं लागतं. महाराज, कृष्णा एक दिवसच राहणार, त्याच्याकरता स्वतंत्र बंगला बांधला. इथले कारागीर नाही, फॉरेनचे कारागीर बोलवले होते.
एक दिवस राहण्याकरता बंगला तयार केला. बंगला मोठ्या सगळंच मोठं असतं. हे प्रधानमंत्री वगैरे सभेला येतात ना, मला तरी काय माहिती आहे. तर त्यांची जिथं सभा असते तिथं तात्काळ तेवढ्यापुरते संडास बनवतात. 10-10 लाख रुपये खर्च करतात त्याला. एखाद्या टायमाला गेला तर आली तर जातो, नाही तर जात बी नाही. मोठ्याचं सगळं मोठं असतं. बंगला बांधला. जेवणाकरता खास आचारी बोलावलेले आहेत. कृष्णाला काय आवडतं ते समजून घेतलेलं आहे, पक्वान नाही केलेलं आहे. आणि स्वागताकरता दारावर नाही, सीमेवर जाऊन तो उभा राहिला. सीमेपासून त्या घरापर्यंत इथून तिथून मंडप टाकलेला आहे. गुलाब पाण्याचे फवारे, तरुण स्त्रिया अशा फुलं उधळायला. काय व्यवस्था केली, महाभारतात वर्णन आलेलं. तिथे भगवान आलेले आहेत. समोर मोठा एवढा मोठा हार घेऊन उभा राहिले. भगवान उतरले. भगवंताचा सत्कार केला. त्यांनी सत्कार घेतला आणि सांगितलं की देवा, तुमचं राज्यसभेत काय काम असेल ते उद्या आहे, पण आजचं आतिथ्य तुम्ही मला द्यावं. आज माझ्याकडे राहायचं आहे आणि माझ्याकडे जेवायचं आहे. जेवायचं निमंत्रण देण्याकरता मी आलेलं आहे. भगवंताने सांगितलं नाही रे दुर्योधना, का? मी आमंत्रण अगोदरच घेतलेलं आहे. कोणाचं? विदुर काकाचं. अरे भाऊ, अजून 2 नाही ना, थांब ना जरा. विठाल विठाल ज्यांचं नाव सांगितलं, दुसऱ्या कोणाच्याही घरचं सांगितलं असतं ना, तर याने त्यांच्या घरी जाऊन त्यांना तंबी दिली असती. हे कृष्णाला तुमच्याकडं नाही पाहुणा, मी घेऊन जाणार आहे. पण त्यांनी आशाचं नाव सांगितलं की महाराज तिथं त्याचं बी काही चालत नव्हतं. तो त्यांचा नौकर होते विदुर काका, पण पैसा नव्हते घेत. पैसा नाही घेतला का रुबाब चालतच राहतो. विठाल 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 विठाल. पैसा करता दिन बनतात माणसं. विदुर काकाकडे त्यांना खबर नाही महाराज. आता भगवान येणार आहे हे माहिती होतं, परंतु राजाकडे येणार आहे तिकडे त्यांची व्यवस्था, आपल्याकडे कशाला गरीबाकडे येतील. त्यांच्या दूतांनी सांगितलं भगवान तुमच्या घरी येणार आहे जेवायला. आणि मग सगळीच गडबड नव्हतं, सामान काहीच नव्हतं. आता घरचं कसं बी चालत आहे, देव पाहुणे आल्यावर कसं काय चालतं. पटदिशी केळीचा घड आणून घरी दिलेला आहे. काकीला सांगितलं हे बा मी सामान घेऊन येतो, तोपर्यंत देव आले तर त्यांना केळी वगैरे दे. बरं म्हटलं. हे गेले सामान आले ना भगवान. काका झालं, काकी तर गेली कामात. भगवान आल्यानंतर महाराज काकीला सगळंच विसरून गेलं. या 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 घोंगडी टाकली, स्वतः घोंगडीवर बसली. हे वाय पुढं बसले खाली. केळीचा घड घेतलेला आहे, केळ मोडलं, ते सोलायचं आणि टरफल देवाला द्यायचं आणि तिनं गाभा खायचा. देहावरच नव्हते ते. यानं बी महाराज जसं काही स्टँडवरची शिळी आहे ते आपली खाली टरफल टाकलेली, असं कटा कटा कर. 3-4 केळं खाल्ली तोपर्यंत काका आले. पाहतात भगवान खाली बसलेले. हे आहे सावध झाली काकी, घरात निघून गेलेले. भगवंताचा हात धरून काकाने उठवलं. देवा काकी भोळी आहे. म्हणजे काय झालं? भोळी खालीच बसलो. हां याला माहिती नाही आपण खाली बसलो म्हणून. घोंगडीवर बसवलेलं आहे. काका पुढं बसले. केळीतलं टाळफल काढून टाकलंय, गाभा दिलाय. गाभा खाल्लाय
आणि खाल्ल्यावर भगवान म्हणतात काका ती केळी संपली का? जी काकी देत होती ती लईच गोड होती. काकीनं केळी दिलीच नाही महाराज, टरफल दिलं टरफल. पण ते देत असताना तिचा भाव अत्यंत उच्च दर्जाचा शुद्ध अशा प्रकारचा होता. देवाला अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडे, अंतरीची घेतो गोडे, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी बाबाजी, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी बाबाजी, पाहे जोडी, पाहे जोडी बाबाजी, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, अंतरीची घेतो गोडे पाहे जोडी बाबाची, अंतरीची घेतो गोडे पाहे जोडी बाबाची, पाहे जोडे, पाहे जोडी बाबाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. अंतरीची घेतो गोडी गोडी. त्याला बाहेरचं काहीच देणं नाही, आतलं चांगलं लागतंय. आपलं आत लक्षच नसतं, सगळं बाहेरच लक्ष राहतं. त्याला बाहेरचं काही तो पाहतच नाहीये, आतलं पाहतो. म्हणून तुकोबरीने त्याच्याकरता शब्द काय वापरलाय? पाहुणे. जो पाहून येतो, एवढा त्याने तिकडं थाट केला होता, नाही गेला तिकडं. विदुर काकाच्या घरी आला, विदुर काकाच्या घरी. कारण अंतःकरण शुद्ध आहे का? अंतःकरणामध्ये आपल्याविषयीचा भाव शुद्ध आहे का? श्रद्धा शुद्ध. त्याला दुसरं तर काही लागतच नाही, त्याच्याजवळ सगळं आहे, परिपूर्ण आहे अशा प्रकारचा तो भाव पाहतो महाराज. भाव अंतरीची घेतो गोडी. म्हणून पाहून पाहून पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी. तो पाहून घरात येतो. पण मग तो जर घरी आला ना, तुम्ही म्हणाल बाबा आला नाही आला तर नाही आला, घरी आला तर काय फायदा आहे आणि नाही आला तर काय तोटा आहे? देव घरी आला तर फायदा काय? कारण अलीकडे सगळं लक्ष आपलं कशावर आहे? फायद्यावर. सगळं लक्ष कशावर आहे? फायद्यावर आहे. असलंही पाहिजे. प्रयोजनमानुदिश्य न मंदोपि प्रवर्तते. का फायद्याकडे लक्ष देऊ नये? फायद्याकडे लक्ष द्यावंही. पण महाराज आपलं दुर्दैव हे की आपल्याला फायदा आणि तोटा हेच कळत नाही. फायद्याला फायदा आपण म्हणत नाही आणि ज्याला फायदा म्हणतो तो शुद्ध तोटा असतो हे आपल्या बापालाही समजत नाही. विठाल विठाल स्वतंत्र विषय आहे तो. देव घरी आला तर काय फायदा? देव जर घरी आला तर घरात दैन्य आणि दारिद्र्य राहत नाही. त्याचं प्रमाण मी म्हणून गेलो. घरात शब्द मी पुन्हा पुन्हा त्याच्याकरता वापरतोय. घराचे दोन प्रकार आहेत. शरीर जिथं राहतं ते घर
आणि आपण जिथं राहतो ते घर, आपण जिथं राहतो ते घर वेगळं आहे. शरीर जिथं राहतं ते घर वेगळं आहे. आपण शरीराच्याच घराला आपलं घर म्हणतो, हा आपला मूर्खपणा. आपण कुठं राहतो? आपण शरीरात म्हणण्यापेक्षा अंतःकरणात राहतो. अंतःकरण विशिष्ट चैतन्याला जीव अशा प्रकारचं म्हणतात. आपण जोपर्यंत भगवत साक्षात्कार होत नाही तोपर्यंत जीवरूपाने असतो. आणि जीव कुठं राहत असतो? आत, सूक्ष्म शरीरामध्ये. स्थूल शरीरात सूक्ष्म शरीर आहे आणि सूक्ष्म शरीरामध्ये जीव आहे. आपण अंतःकरणात राहतो, अंतःकरणात. म्हणून आपलं राहण्याचं घर अंतःकरण आहे. घर चांगलं असावं, नक्की चांगलं असावं, पण आपलं घर चांगलं असावं. नुसती शरीराची घरं चांगली असून काय उपयोग? शरीराचंही घर चांगलं असावं, पण महत्त्वाचं आपलं घर चांगलं असावं. आपलं घर चांगलं नसेल तर शरीराचं घर किती का चांगलं असलं तरी बोंबाबोंब कुठं संपत्ती. आपलं घर चांगलं असलं पाहिजे ना. आपलं घर म्हणजे अंतःकरण. त्याच्यात किती घाण आहे कधी जाऊन बघितली आहे? कधी झाडायचा प्रयत्न केला आहे? कधी काय त्याच्यामध्ये पाहिलं आहे? इकडं सगळ्या गावात फुकीरपणा फिरतो तालुक्यामध्ये. गेल्या तुझ्या आत काय बसलंय बघ ना जरा. महाराज लय मोठी मेमरी आहे आपली, लय मोठी मेमरी आहे. जन्माच्या वेळेला डिलीट झाली आहे, पण तेव्हापासूनचं तरी काही कमी भरलेलं नाही. तुम्हाला सांगता येत का? तुम्हाला कशा कशाची इच्छा याची यादी करून द्या म्हणलं तर पुन्हा एक बी राहिली नाही पाहिजे खाली. इच्छा म्हणजे हवं वाटणं. इदम मेषात इति इच्छा काम शब्दिता, अशी जर यादी दिली तुमच्याकडं तर किती दिवसात तुम्ही पूर्ण करून द्याल? इच्छाम परमेयांच, अपरिमित इच्छा असतात महाराज. देश बदलला इच्छा बदलतात, काल बदलला इच्छा बदलतात, वय बदललं इच्छा बदलत राहतात. मग ते कुठून आणलं? तिथंच आतच आहे. तशी तशी परिस्थिती आली की त्या काय होतात? उभ्या अशा. लहानपणी घोड्याची इच्छा असते. ती लहानपणीचं घोडं म्हणजे काय? एखादी काठी तिला आपलं पटकर एखादं बांधलं, तिच्या ह्यानीच टांगडी टाकायची त्याच्यावरून, यानीच ओढायचं, झ्या 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 करायचं. आता ते लहानपणी ठीक आहे, चांगलं तरुण 40 वर्षाचं झाल्यावर मग जर त्याने आणलं हे तुमचं गोड पहिलं म्हणल्यावर तिला बरं वाटेल का? ते इच्छा बदलली, काल बदललं, वय बदललं, इच्छा बदलते. काल बदलला इच्छा बदलते महाराज. लहानपणी पळतच आलं, म्हातारं दारात बसलेलं असतं. पप्पा काय रे बाय? आई कुठे आहे? काय पाहिजे तुला? आई पाहिजे. आई कुठे? म्हणजे बापाला विचारतो आई कुठे? आईची इच्छा असते. तेच मोठं झालं आणि ती म्हातारी दारात बसलेली असते आणि मग त्याला ती नाही लागत. आई ती कुठे आहे? बदलली नाही इच्छा, इच्छा बदलली. म्हातारे झालं मग लहान मुलाला घेऊन बसतात नातवाला बरोबर. पहिले बाळ जसे आई बा हेची लागे पिसे, ते सरे मग स्त्री मांसे भुलवणे ठाके, स्त्री भोगिता धाव वृद्धाप्य लागे येवो, तरी तोची प्रेम भाव बाळकाशी. इच्छा आहे महाराज. इच्छा कुठे आहेत बरं इतक्या? कपट किती मोठा असेल तेवढ्या ठेवायला. अरे बाबा बाबा. आणि नुसत्या इच्छाच आहे असं नाही ना. लोभ आहे, क्रोध आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, आशा आहे, अहंकार आहे. बाप 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 काय नाही. आपल्या आपण जिथं राहतो त्या घरामध्ये एवढं मोठं ते घर आहे. त्या घरात जर पाहुणा आला, पण मग तोही ते पाहूनच येतो, तोही पाहून येतो. उगं कोणाच्याही घरी नाही, पण मग घरी आल्यावर लय फायदे आहेत. एकतर तो जिथं आहे तिथं चिंता आणि भीती राहत नाही. हरी आला हाता मग कैची भय चिंता. पैसे असल्यावर चिंता राहत नाही असं नाही.
पैशावाल्यालाच जास्त चिंता असते. कुलप कोणाला लावावे लागतात. याच्या घरात काहीच नाही त्याला. तुकाराम महाराज म्हणतात आमचे घर कुत्रे राखतात गावातले. आम्ही सदैव चुडके जवळी येत चोर धाके. आम्ही सदैव जोडके जवळ येता चोर धाके. जाऊ बुडती विके कुत्री घरा राखीची, कुत्री घरा राखीची. नांदणूक आईची सांगा नाही तरी वाया भागा. नांदणूक आईची सांगा नाही तरी वाया भागा. मुके कुत्री घरा राखीची, कुत्री घरा राखीची. नांदणूक आईची सांगा नाही तरी वाया भागा. नांदणूक आईची सांगा नाही तरी वाया भागा. देव घरी आला की चिंता नाही. देव घरी नसेल तर मग चिंता राहते. बा एकांतात राहत असेल, वस्तीवर राहत असेल, बरं असेल, स्वराची भीती राहते. लायसन फिसन काढलं म्हणजे मग जरा चोराचा ताप नाही राहत. पण चिंता जाते असं नाही ना. काय वर्ग खवळलं की ते म्हणते तुला उडवीनच. त्याच्याच भावाला उडवीन म्हणते. आणि म्हातारा असं थरथर कापत आहे. खरंच जर पोरानं घेतली बंदूक तर काय काय मूर्ख तर आहेच. आता मूर्ख बापाची पोरं तरी कशी काय चांगली राहतील. कशा करता सांगतो. देव घरी आला चिंता नाही. तुकाराम महाराजांचं हे वैशिष्ट्य होतं. महाराज तुकोबारांना चिंता नव्हती. म्हणून चिंता नाही आमादासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता. आम्हा भय चिंता नाही धाका. जन्म मरण काही झालाई हलोकी परलोक. आला सकळी वैकुंठ. आम्हा भय नाही धाका. जन्म मरण काही झालाई हलोकी परलोक. आला सकळी आम्हा भय चिंता धाक नाही. कशाचाच नाही. जन्माचा नाही, मरणाचा मृत्यूचा नाही. कशा नाही. कशामुळं हे असं. तो आला. देव जिथं आलाय तिथं चिंता नाही, भीती नाही, दैन्य नाही, दारिद्र्य अशा प्रकारचं नाही. म्हणजे जे दुःखाला कारणीभूत आहे ते काहीच राहत नाही. काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. दुःखावर विजय मिळवायचा असेल तर देव घरी आला पाहिजे. महाराज लय गबुळ घरी आलं म्हणजे दुःख जातं असं नाही. अरे अख्खा जन्माच्या जन्म घालतात महाराज गोळ करण्यामध्ये. कसंच होत असेल त्याचं मरायच्या वेळेला. मला तर लईच त्याची काळजी वाटत. त्याच्याजवळ काही नाहीच आहे, त्याला काही येत नाही. दुसरीकडे पुण्याला एका गाडीत एक भिकारी चढला होता. काही अंतर गेल्यावर त्याला कळालं की ही गाडी कोल्हापूरकडे चालली आहे. तो म्हणे अरे मला तर मुंबईला जायचं होतं, ही कोल्हापूरकडे चालली आहे. बाकीचे म्हणे मग साखळी ओढायची का, खाली उतरता का. तर म्हणलं जाऊ द्या. काय आम्हाला मुंबईला जाऊन तरी काय भीकच मागायची होती. कोल्हापूरला जाऊन भीक मागायला काय फरक पडणार. ज्याच्याजवळ काहीच नाही त्याला काही एवढी अडचण नसेल. महाराजांनी लयच ढुंगणा खाली घेतलेलं आहे. कसंच होत असेल त्याला शरीर सोडताना. काही काही तर पोराला बी सांगत नाहीत महाराज. कुठं काय ठेवलेलं आहे, कोणाला किती दिलेलं आहे, कोणत्या बँकेत काय, पोरालाही सांगत नाहीत आणि मरतात. कसं होत असेल बरं. तुम्ही कधी उभं नसते एखाद्या वेळेला उभं निवांत बसल्यावर असं अशी कल्पना करीत जा. असं आपल्याला टेकून बसवले, दिवा लावलेला आहे,
बाहेर चालू आहे सगळी तयारी. असं चिंतन करायला पाहिजे. मी म्हणतो असं नाही. भगवान सांगतात जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. मरणाची आठवण असेल तर भावाचा बांध नांगरण्याचं पाप आपल्याला नाही करावं वाटायचं. हरामखोर, ज्या आईच्या उदरात तू जन्म दोघं आलेले, शेत भावाचं नाव नांगर कोणा करता, कशा करता? तुझा बाप मेला, त्यांनी काकरी नाही नेली बरोबर, तू काय नेणार आहेस? तुला वाटतं का पोरा करता गेल्यावर पोरं सांभाळतील? ज्या हरामखोरांनी पोरा करता अशा चोऱ्या केलेल्या आहे ना, त्यांना पोरच लाता घालतात. महाराज विठ्ठल विठ्ठल. मरणाला विसरतो आपण, म्हणून अशा प्रकारचं हुतानं चालण्याची बुद्धी होते. मरणाला विसरू नका. मरायचंय का तुम्हाला? नाही मरायचं. चिरंजीवात नंबर लागलाय का तुम्हाला? गॅरंटी दिली आहे कुणी? सगळ्यालाच. मला पण मरायचंय. मरायच्या वेळेला मनुष्य असा हसत राहायला पाहिजे. ज्यांनी जीवनात चांगलं केलेलं आहे तो मृत्यूच्या वेळेला हसत राहतो. सुर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी मरणी मरणी. तेव्हा भीती राहत नाही, चिंता राहत नाही. देव जर आत आला. सगळ्यात महत्वाचं दुःख नाही. दुःख नाही. दुःख ते कैसे नाही स्वप्नाशी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी. कशामुळं? याचे वर्म तू आम्हापाशी सुखे राहिलासी प्रेमाची. देव जर घरी आला, बघा स्वतःची दया येत असेल, स्वतःचे शत्रू नसाल तर देव घरी येईल असं घराचं वातावरण तयार करा. नाही तर ठेवलेलाच आहे मग. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा. आहेस तो गदा घेऊन, पास घेऊन. ज्याला घेऊन जायला आलेले त्याला दिसतात सुद्धा बरं का. त्याला पाहिलं की याची बोबडीच वळते, काही बोलू शकत नाहीये. चाल देऊन नको नको चाल. नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा. ज्याच्या घरी देव आलेला आहे, काय टप्पर आहे, काय टप्पर आहे त्याला. त्या यमाची अशी नुसती वाकड्या नजरेनं त्याच्याकडं पाहण्याची. तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे कोण? अजामिळ. अजामिळ अजामिळाची कथा तुम्हाला नसेल माहिती. अजामिळ बामणाचं पोरग, पण वाईट संगतीमध्ये एवढं अनाचारी दुराचारी वाईट कर्म जगामध्ये त्यांनी केलं नाही असं कोणतंच ठेवलं नव्हतं. त्यांनी वेश्येबरोबर लग्न लावलं, घरची बायको सोडून दिली, तिला घरात आणून बसवलं, मग तिच्या घरात चोऱ्या केल्या, माऱ्या केल्या, सगळं 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 केलं. आता काय तुम्हाला त्याची जास्त माहिती, काय काय केलं असतं ते. काय त्याचं पूर्वीचं पुण्य होतं. म्हातारपणात नारद त्याच्याकडं आले, होऊन आले. आता नारदाचं काय, ते राक्षसाकडे जाओ, हबपकडे जाओ, नाही तर संसारी राजाकडे जाओ, कुठं गेलं तरी या नारदा या नारदा. पूजा वगैरे केली. शेवटचं शेंडफळ पोरग त्याच्या मांडीवर होतं. अरे तुझा आहे काय पोरगा? म्हणले हो दे महर्षी. काय नाव ठेवलं? नाही म्हणले ठेवलं. तुम्ही सांगा ना काय नाव ठेवू? ठेव नारायण नाव ठेव. काय नाव ठेवायला लावलं? नारायण. शेवटचं असल्यामुळे जास्त लाडकं होतं. सारखं तोंडात नारायण. कुठे गेला? नारायण. जेवला का? नारायण. झोपला का? नारायण. रडू लागलेला आहे? नारायण. आमकं नारायण. सर नारायण नारायण नारायण. त्याचं महाराज आयुष्य नव्हतं संपलं. लय पाप केल्यावर आयुष्य संपायची वाट पाहत नाही यम. अकाल मृत्यू होतं त्याचा. अकाल मृत्यू. आले बुवा यम त्याला न्यायला. यमाला पाहिलं की ते घाबरलो, मोठ्याने आरलं नारायण. टाकला पाशाने, खेचलं त्याला शरीरातून. तिथूनच हाणायला सुरुवात केली. तिथूनच. ते दुसऱ्याला नाही दिसत. बरं याला शरीरातून काढल्यावर मग ते शरीर बी दुसऱ्याला नाही दिसत. लोक सगळी बसलेली असतात.
आणि एकदम आरडा होतो. काय झालं? गेला म्हटलं. आणि तुम्ही इतकं असताना कसं काय जाऊ दिला बरं? त्याला तुम्हाला तर जाऊ नाही वाटत होतं, बॉम्बला लागले तो गेल्यामुळं. मग तुम्ही तर जवळच बसलेले होते ना, काय दिसत आहे ते गेलेलं सगळं बंद पडलं. मग मग म्हणतं गेला, अंदाजे दिसतं थोडं जाताना ते. तिथूनच हाणतात बाबा मारी ती असे हाणीतच चालवला होता. पण तो नारायणा म्हणून जो आरडला, अंतकाळच्या वेळेला नारायणा म्हटला होता. विष्णुदूत चालले होते, त्यांच्या कानावर तो शब्द गेला. ते दुसऱ्याकडे चालले होते, पण मग ते नारायणाचं नाव ऐकल्यावर धावतच आले. तर याला घेऊन चालले होते, हाणीतच चालले होते. त्यांची चौकशी करे कोणाला घेऊन चालले? ते म्हणले तुमचं नाही गिराईक, हे आमचं गिराईक आहे. गिराईक ज्याची त्याची वेगवेगळी राहते, त्याचा त्याचा मालही वेगवेगळा राहतो. विठाला विठाला विष्णुदूताने दरवाजा डावला. आम्ही विचारतोय, तुम्ही दुर्लक्ष करताय. आम्ही विचारतोय, नारायणा म्हटलेला तो हाच आहे का? मग लागली एकामेकाकडे पाहायला, कारण वढायच्या वेळेला तोच नारायणा म्हटला होता. ते म्हणले पण ते आपल्या नारायणा करता नाही, त्याच्या पोराच्या नारायणा करता. असे हाणले महाराज ते, यमाचे दूत हाणले. हे पाहत होता, म्हटलं हाणा हाणा, कारण याला हाणलं होतं ना त्याने. हाणू दे हाणू दे. मी सांगितलं नारायण ह्याच्या पोराचं नाव असेल, पण मूळ नारायण कोणाचं नाव आहे? आणि त्याचं नाव घेतलं असताना तुमची हिंमत कशी काय झाली याच्यावर हात टाकायची? जा पुन्हा नेऊन त्याला शरीरात घाला. परत आणून त्याने त्याला शरीरात घातलं. ते सगळं पाहायला होतं त्यानं. मग त्याने एक क्षणही असा जाऊ दिला नाही की ज्या क्षणाला तो नारायण म्हटला नाही. मग नंतर वैकुंठाहून त्याच्याकरता विमान अशा प्रकारे. तेव्हा देव जर घरी आला तर फायदे हे आहेत, चिंता नाही, भीती नाही, कमी नाही, कशाचीच कमी नाही, काहीच दिसत नाही, पण चित्तात कशाचीच कमी हा अनुभव येत नाही महाराज. देव नसेल तर लय दलिंदर राहतात रे. अरे 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 फुगीरपणा कर, आम्हाला काय कमी, आम्हाला काय कमी. मग तुम्ही इतकं देऊ नये का? ह्याला लाज वाटते तुला? आम्हाला काही कमी नाही म्हणतो पुन्हा एवढं द्यावं म्हणतो. अरे भिकार बंबू आहे ना तू, फक्त जास्त मोठा भिकारी आहे. पोराचा हुंडा म्हणजे कोटी रुपये घेणारा मोठा राहतो का हजारांनी घेणारा मोठा राहतो? आता हुंडेच राहिले नाही म्हणा. आता बिचारे तुमचं लग्न झालं तरच बरं आहे, नाही तर या आश्रमात मग काय अडचण. ठाला ठाला चिंता राहत नाही, भीती राहत नाही, कसलीच कमी राहत नाही. अशा प्रकारचा पाहुणा तुकोबऱ्यांच्या घरी आलेला आहे. पाहुणे घराची काय नाव आहे त्यांचं? आजी आले ऋषिकेशी. ऋषिकेशी, ऋषिकेश. ऋषिकेश या शब्दाचा अर्थ आहे ऋषिक म्हणजे इंद्रिय, आणि या इंद्रियाचा जो मालक आहे, इंद्रियाचा परमात्म्याच्या ताब्यात आहे सगळी इंद्रिय. काय फरक आहे त्यांचा ना आपल्या? आपण इंद्रियाच्या ताब्यात असतो, आपण इंद्रियाच्या ताब्यात असतो. महाराज ती एवढी एवढी हाड सुद्धा नाही. अरा काय पळवतीये, काय पळवतीये, एवढी एवढीच नाही. लय भूक लागलेली, बसा जेवायला. आणि ती भाजी पाहिली, जाऊ दे मला नाही जेवायचं. अरे तुम्हाला तर लय भूक लागली होती. ते लागले होते म्हणे, पण हे मला नाही आवडत. आता भूक कशाला लागलेली आहे? जिभेला का पोटाला? पोटाला. पोटाला काय आवड ना आवड काय करायचं? आता पोट आणि डिझेलची टाकी त्याच्यात काही फरक आहे असं वाटतं का तुम्हाला? ते डिझेलच्या टाकीत ते घातलं की तिला काय कोणचा पंप आहे? HP चा आहे का, भारतचा आहे का, हिंदुस्थानचा आहे का? आता नवीन निघालेले जीव तिचा काय, तिला डिझेल झालं म्हणजे झालं.
तसंही पोटाचं, पोटाला काही चव नाही. पण महाराज हे मध्ये पूर्वी नव्हतं का ते शहरात जायचं म्हटलं की ते भरावं लागत होतं, काय म्हणते त्याला, जकात जकात जकात. अर ही जकातीवर बसलेली लयच मोकार आहे, लयच मोकार आहे महाराज. जवळजवळ 50% लोकाला आता शुगर आहे, 50% तरी. आणि हा कोणाचा सगळा, ही कोणाची कृपा आहे? या टवळीची. पूर्वीच्या लोकांना कुठे शुगर होती? आता फोडणीला तेलच वापरीत नव्हते, ते जसं असेल तसं खायचे. त्याला शुगर आणि फिगर या चवळीमुळं सगळे भोगे रोगा जोडून या दिले आणि का अरुचिते हो का. आता सकाळपासून तेव्हा ऋषिकेश म्हणजे सगळी इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत तो पाहून येतो. मग आता कुणीही माणूस, महाराज एखादा वारकरी असेल तर कोणाच्या घरी जाईल? वारकऱ्याच्याच घरी जाईल ना, वारकऱ्याच्या घरी जाईल. चुकून जाईल का? पिणारा असेल तर कोणाच्या घरी जाईल? आपल्या जातीचे जे तिकडेच जाईल ना, तो पाहूनच जाईल ना, पाहूनच जाईल ना. तसा हा ऋषिकेश असल्यामुळं हा त्याच्याच घरी जातो जो काय आहे, ऋषिकेश आहे. ऋषिकेश ऋषिकेश आहे. रामायणात प्रसंग येतो, भगवान वनामध्ये निघालेले 14 वर्षाचं वचन पूर्ण करण्याकरता भारद्वाज मुनींच्या आश्रमात आले. गंगेच्या तीरावर भारद्वाज मुनींचा आश्रम आहे. ते मला तर दुसऱ्या दिवशी आले. भारद्वाज मुनींनी एक दिवस ठेवला आणि मग प्रभू विचारतात की ऋषी महाराज, मला 14 वर्ष अरण्यात राहायचं आहे, कुठं राहू? मला राहण्याकरता चांगलं ठिकाण कोणतं आहे? कोणत्या ठिकाणी मी आनंदात सुखामध्ये राहीन? भारद्वाज मुनी म्हणतात, तू कुठं नाही हे पहिल्यांदा सांग मला. आणि ते स्वरूप स्थितीनं नाही, आता मला या रूपात राहायचं आहे. तेव्हा तिथं एक त्याचा उपाय आहेत. काम क्रोध मन मानन मोहा, लोभन क्षोभन रागन द्रोहा, जिनके मन में कपट दंभ नहीं माया, तिनके हृदय बसहूं रघुराया. रघुत्तमा रघुराजा, त्या अंतःकरणामध्ये राहा. देव अंतःकरणात राहत असतो आणि त्या अंतःकरणात राहतो ज्या अंतःकरणात ही घाण नाही. विठ्ठल 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 येऊन गोपाळ राहे ते, येऊन गोपाळ राहे ते, येऊन गोपाळ राहे ते, येऊन गोपाळ राहे ते. तो का मन चित्त करार निर्मळ, येऊन गोपाळ राहे ते, येऊन गोपाळ. सगळ्या समस्या संपतात. पण देव घरी त्या येतो ज्याचं घर अत्यंत शुद्ध आहे. आणि शुद्ध घर करण्याकरता महाराज, शुद्ध घराचं साबण जर कोणतं असेल तर भगवंताचं नामचिंतन आहे. पापाची घाण आहे आणि पापाची घाण घालवण्याचं काम हरी उच्चारणी हरी उच्चारणे अंत पापराशी, लया शिक्षण हरी उच्चारणी, भगवंताच्या नामाचा जर उच्चार केला तर अनंत पापाच्या राशी नष्ट होतात, नष्ट होतात. नाही का? नामदेवराय महाराज, परमात्मा सगळी नामदेवरायची कामं करायची. नामदेवरायचं लग्न देवानी जुळवलं.
नामदेवरायचं मौंद देवाने अशा प्रकारचं साजरं केलं. नामदेवरायांनी अभंग लिहिण्याचा संकल्प तो पूर्ण करण्याकरता देव त्यांना सहकार्याला बसले. अशा नामदेवरायाचा काय विशेष होता? नाम 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 गाऊ, नाम ध्याऊ, नाम विठोबाला वाहू. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. नामा म्हणे लाखोली सदा, अनंत नामे वाहू गोविंदा. हे कशा करता सांगितलं? तर हे शिंदेवाडीची माणसं दिसली समोर. ते आले होते सकाळीच. म्हणलं आज कीर्तन आहे, या तिथं त्या लोकांनाही समजेल. तिथं त्या फाट्यावर आवारा गावच्या शिवावर त्यांनी नामदेवरायचं चरित्र ठेवलेलं आहे. रोज संध्याकाळी, काय तारीख आहे? 2/5. हा 2/5 पासून 7 दिवस 8/5पर्यंत शिंदेवाडी फाट्यावर नामदेवरायांचं चरित्र, तुकोबारायांचं चरित्र आपण अनेक वेळेला केलं आहे. नामदेवरायांचं चरित्र केलेलं नाही, तेव्हा नामदेवरायांचं चरित्र होणार आहे. बघा दिघेवाल्याला विचारून बघा, कीर्तन झाल्यावर नामस्मरणाचा पहारा घेतात. 24 तास नामस्मरण अखंड चालणार आहे तिथं. विठोबा रखुमाई 24 तास. तर त्याच्यामध्ये बघा, जो ज्यांना कुणाला पहारा घ्यायचा आहे घ्या घ्या घ्या. आरामखोराव सगळं आयुष्य तर वाटोळच केलेलं आहे. नाही तर विठाला विठाला काहीतरी चांगलं करा स्वतः करता. तुमच्याबरोबर नामस्मरण केलेलं त्याचंच पुण्य येणार आहे. पोरगलही चांगल्या नोकरीला लागले तर पैसा नाही येणार बरोबर. लिहून ठेवावं लागलं तर माझं, आणि नाही त्याच्यात कमी जास्त झालं तर मी काही दंड घ्यायला तयार आहे, पण काहीच येणार नाही बरोबर. मला माहिती आहे, तुम्हाला माहिती. तू का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी नाही गेली. नामचिंतन तुकोबाऱ्यांनी ते नामचिंतन एवढं केलं. भगवान तुकोबाऱ्यांच्या घरी आले, पाहुणे घरात सियाजी आले, ऋषिकेश. पण मग तुकाराम महाराज सगळीच गडबड झाली. तुकोबाऱ्यांच्या अंतकरणात परमात्मा होतेच, पण प्रत्यक्ष अशा प्रकारचे घरी देव आले. आता तुकोबाराय पुढे गेले, देवा 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 हात धरून घरात आणलं. पण घर दलिंदर. काय करू उपचार? तुकोबाराय म्हणतात की आता मी काय उपचार करू बा? आता मोठी माणसं आहे, मोठ्या माणसाचा उपचार बाई त्यांच्या लागी त्यांना शोभेल अशा प्रकारचा पाहिजे. आता ज्या घरात त्यांना बसवायचं, आपली घर तर कसं आहे, मोडकी जर्जर झालेली, मोडकळीला आलेली. कारण हे घरच आहे ना. हे घर कसं आहे, जर्जर आहे. कधी मोडल काहीच सांगता येत नाही. त्याच्यामुळं लय लांबच्या कोणाला हे द्या नका देत जाऊ. आतापर्यंत नाही टिकलं, मेलं तर ते तसंच पुन्हा पुढच्या जन्मात फेडावं लागेल ना. ऋणावैर हत्या हे तो न सुटे ने देता. काय करू उपचार? कोप मोडकी जर्जर. भगवान म्हणतात काही नाही, काय अडचण नाही. तुकोबारायांना पाहिल्यावर देवही विसरले. महाराज एवढा मोठा वैकुंठाधिपती, वैकुंठाच्या आसनावर बसणारा. सासरवाडीत गेलो तर शेषाच्या शय्या आसनावर क्षीरसागरामध्ये. इकडं आला तर वैकुंठाच्या देवा मोठं थाटे. तिथं तुकाराम महाराजाकडे काय, आता देवाला बसवायचं म्हणून तुकाराम महाराजांनी बाज टाकली. महाराज ती बाज त्यांच्या आजोबाच्या हातात होती. यांनी कधी तिचा वापरच केलेला नव्हता. तिचा एक माचवा तर लगेच निखळून गेला होता आणि 3 किडलेले होते. 2-4 दगडं लावली एकावर एक आणि त्याची ती बाज टाकली. आता त्याच्यावर टाकायला गाद्या तरी कुठे? काय मोडकी बाजा वरी वाकळाच्या शेजा. ते वाकळा टाकल्या त्याच्यावर. भगवान आता बरं बसावं, याने बी थोडंसं बघून बसायला पाहिजे का नाही. याला सवय अशी उडी मारून बसायची. आता त्याची गादी अशी बसला की टुन 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 2-3 वेळेला असं केलं. ते बसलं उडी मारून बसल्याबरोबर 2-3 माचवे होते ना, ते सुद्धा कडाकड मोडले. ते एक तर मोडलेलंच होतं, ते दगड निसकटले. याच्या झाल्या टांगड्यावरून हाकल्या. तुकोबाराम देवा देवा देवा. काय नाही बस आता बसतो खालीच म्हणले. आता काय अडचण नाही, खाली झालेलंच आहे. जेवायला करायचं. जेवायला देवाला महाराज 56 भोग असतात देवाला. त्या द्वारकेला देवाच्या नैवेद्याला रोज 56 पदार्थ असतात.
तुकाराम महाराज म्हणतात घरात गेले, सांगितलं की जे देव आलेले आहेत त्यांच्याबरोबर काही जेवायला कर ना त्यांना. जिजाबाईंनी पाहिलं पीठ नव्हतं, पीठ संपलेलं होतं, जोंधळे होतं थोडे. हुशार जिजाबाई, माणसं जास्त दिसतात. हांडाच ठेवला महाराज, पाणी उकळायला टाकलं, त्याच्यात मीठ टाकलं आणि ज्वारी भरडली, त्याच्या कण्या केल्या, त्या कण्या टाकल्या त्या हांड्यामध्ये, हांडाभर कण्या. त्या कण्यात सुद्धा काही प्रकार असतात महाराज. श्री कन्या, जय कन्या आणि जय जय कन्या. श्री कन्या पंढरपूर भागामध्ये करतात. ते गहू सुद्धा ते स्वतंत्र असतात, ते बन्सी गहू म्हणतात त्याला, किंवा दुसरे भारी गहू असतात. ते गहू भिजवायचे आणि मग त्याच्या 8 पट पाणी टाकायचं. फारच सुंदर होतं ते त्या कण्या. अरे वा, त्याला काजू, बदाम, पिस्ते, किसमिस, गावरान तूप आणि चांगला गूळ हे अशा घट्ट करायच्या महाराज. इथं शिजवायला लागलं तर रोडवर वास जातो, एस टीवाल्याला सुद्धा थांबावं वाटतं, नाही खायला तर कमीत कमी वाजतं घेऊन जा. अशा पात्रावर वाढल्या तर आंधळा मनुष्य जसा बसतो तसा बसणार, इकडं नाही तिकडं नाही, तिथंच. त्याला श्री कण्या म्हणतात. कण्याचा दुसरा प्रकार आहे जय कण्या. जय कण्या इतक्या घट्ट नसतात, पात्रावर जर टाकल्या ना तर असे सगळं पात्र भरतं. चटणी आहे का, लोणचं आहे का, मीठ वाढलेलं आहे का, भाजी आहे का, पोळी आहे का, सगळं ह्याच्या. जय जय कण्याची तरास वेगळी राहते. पूर्वी आपल्या भागामध्ये पैठणच्या भागात जास्त होतं, पण ती काय करायची, चपाती आणि ढक्कू. ढक्कू ढक्कू ढक्कू. अरे कोणी शोध काढला होता ढक्कूचा. चांगला पाहुणाराने जरी उडी टाकली तरी डाळीचा दाना सापडायचा. त्या कण्या तशाच, त्याच्यात 90% पाणी, 10% ते ज्वारी. दरदरीत पाण्या. उताराला जर पंगत असली ना तर पुढं जायचं कामच नाही वाढणाराला. इथं सुरुवात केली की पाठ थेट खालच्या याच्यापर्यंत. तुकोबाऱ्यांनी तशा प्रकारचं जेवण भगवंताला केलं आहे. तुकोबाऱ्या म्हणतात, देवा आता तुमचं जेवायचं टाईम झाला असेल. तू भगवान म्हणतात, अहो नुसतं जेवायचं टाईम नाही, आग पडली आहे, भूक लागलेली आहे, वाढा लवकर. ठीक आहे ठीक आहे. बाकीचेही बसले होते. तुकोबाऱ्यांनी पात्र आणलेलं आहे, पात्र वाढलेले आहेत, केळीची पात्र पवित्र असतात. आणि तिकडून पातेल्यात वगैरे काढून आणावं का नाही, हांडाच उचलून आणला. बाकीच्यानी पाहिलं, उठले, खाओ 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 म्हणले, जरा पोट कुटकुट करायला लागले. कोणाला संडास आले, कोणाला उपास आहे. नंतर कळालं बसल्यावर, पदार्थ पाहिल्यावर. भगवान म्हणतात, जाऊ द्या तुकोबारे, त्यांना जाऊ द्या, मला वाढा, मला खूप भूक लागलेली आहे. असं पक्वान्न मी मागच्या युगामध्ये विदुर काकाच्या घरी खाल्लं होतं, त्याच्यानंतर नाही मिळालेलं. येऊ द्या. तुकाराम महाराजांनी महाराज वरगाळीनं एखादं वरगाळ दुसरं वरगाळ वाढवलं. त्या ह्यानंच हांड्यानं वाचायला सुरुवात केली. ते तर पातळ, ते टाकल्याबरोबर एका बाजूला पळायला लागले. भगवंताने असा हात लावला तिकडं. आता इकडं नाही रस्ता तर वरच्या बाजूला पळले, तिकडून हात लावला. तुकाराम महाराजांनी माझा हात लावलेला आहे. काय पार चांगला पाऊस पडल्यावर कशी तळे असे काठोकाठ भरतात, तसं काठाला येईपर्यंत वाढलं. आता खायचं कसं काय, हात तर दोन्ही. भगवंताला दुसरे 2 हात फुटले आणि लाभरे वरत एकट्याने सगळी खीर संपवली. महाराज तृप्त झाले भगवान. दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कण्या. आता जेवण झाल्यानंतर बडीशेप, विलायची, सुपारी, पहिले पान खायची माणसं. पान असं मुखशुद्धी म्हणून काहीतरी दिलं जातं. काय तुकाराम महाराजांकडे खायचं काय, काही संबंधच नाही. तुकाराम महाराजांनी तुळशीचं पान तोडून आणलं. देवा ही मुखशुद्धी शेवटच्या चरणाचा. मुखशुद्धी तुळशी दळा दळा, मुखशुद्धी तुळशी दळा, मुखशुद्धी तुळशी दळा.
शुद्धी तुळशी मुखशुद्धी तुळसी दळा मुखशुद्धी तुळसी दळा मुखशुद्धी तुळशी मुखशुद्ध तुळशी म्हणे मी दुर्बळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार काय करू उपचार तुका म्हणे तुका भाय मी दुर्बळा काय करू उपचार काय करू उपचार उपमोड की जर जर उपमोड की जर जर उपमोड की जर जर काय करू उपचार काय करू उपचार घुमाई बोला बोला घुमार घुमाई पिढोबार 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 श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुम्ही त्या हाराच्या नादात पुंडलिक वरती काही म्हणलेच नाही बा. पुंडलिक वरती म्हणल्याशिवाय जमायचंच नाही. लय खौट बोलन मी, मला लय बोलता येतं बरं का मला. काही आता बीडबाट ठेवीत नाही मी, कुणी असो. सगळ्यांनी म्हणायचे पुंडलिक वरती. महिला मंडळ, पुरुष मंडळ. महिला मंडळाने कमी नाही आवाज निघाला पाहिजे तुमचा. भांडायला उठले तर अख्खं गाव दर घाबरते. सगळ्यांनी हातवर करायचे. करा सगळ्यांनी हातवर. बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ की जय. वाह ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला म्हणताना मुख शुद्धि तुळसी मुख शुद्धि तुळसी
शुद्धी तुळस दळ मुख शुद्धी तुळस दळ काय करू उपचार काय करू उपचार हो काय करू उपचार हो काय करू उपचार 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 गोप मोन के दर्जन गोप मोन के दर्जन हो काय करू उपचार हो काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय विठाल आ बोलिले रे कुरे विडे वाकुडे उत्तरे क्षमा पराध महाराज तुम्ही नाही उचार्या अधिकार में आपुरा क्षमा पराध महाराज तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा पराध महाराज तू ज्ञान रे सर्वांना मी इथून नमस्कार करतो. तुम्ही जागेवर नमस्कार करायचं, कोणी उठायचं नाही. रस्त्यात हात नका घालू. नंतर काही हे सूचना सांगतील ऐकू. बसून घ्या. हां.